नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्रूटफुल रेसिपीज मध्ये। आज आपण हॉटेल सारखी शेव भाजी बनवणार आहोत। शेव भाजीचा मसाला बनवण्यासाठी मी इथे 2 कांदे उभे कापून घेतलेले आहेत, एक मोठा टोमॅटो कापून घेतलेला आहे, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि खोबरं घेतलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने मी हे मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे। आता आपल्याला ह्याला फोडणी द्यायची आहे। तर कढईमध्ये मी 2 ते 2.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये मी तेजपान घालणार आहे, त्यानंतर खडे मसाले घालणार आहे, खडे मसाले तेलामध्ये झाले की यामध्ये आपल्याला मसाला घालून घ्यायचा आहे। याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं। यामध्ये आपल्याला आता 1 चमचा मीठ घालून घ्यायचा आहे, त्यानंतर 2 चमचे लाल मिरची पावडर घालायची आहे, त्यानंतर 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद। हे मसाले आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहेत। याला छान असं फिरवून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटं आपण तेल सुटेपर्यंत याला शिजू देणार आहोत। तुम्ही बघू शकता मसाला छान असा शिजलेला आहे, त्याला तेल पण खूप मस्त सुटलेला आहे। आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालून घेणार आहे। पाणी घातल्यानंतर याला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं। शेव भाजीचा रस्सा तुम्हाला कितपत पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी घालून घ्यायचं। तर इथे शेव भाजीचा रस्सा तयार आहे। आता याला आपण एक उकळी येऊ देणार आहोत। यामध्ये मी थोडी कसुरी मेथी घातलेली आहे, याला छान हातावरती क्रश करायचं आणि वरून घालायचं, म्हणजे याचा फ्लेवर खूप छान येतो। त्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता भाजीला मस्त अशी उकळी आलेली आहे। आता ही भाजी तयार आहे। आपण आता भाजीचा गॅस बंद करू आणि भाजी खाली उतरवायची आणि त्यानंतर आपण यामध्ये शेव घालणार आहोत। शेव व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे। आता ही शेव भाजी खाण्यासाठी तयार आहे। तर तयार आहे इथे हॉटेल सारखी, हॉटेलची चव असणारी चमचमीत झणझणीत अशी शेव भाजी। या पद्धतीने शेव भाजी तुम्ही नक्की करून बघा, छान होते, खायलाही खूप मस्त लागते। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फ्रूटफुल रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खा आणि मज्जा करा।